संक्रांत जवळ आली की आपण तिळाचे विविध प्रकार तयार करत असतो. पण हा प्रकार बनवायला अगदी सोपा आणि खायला अगदी खुसखुशीत पापडासारखे अगदी चविष्ट असे हे पापड तयार होतात. अगदी पातळ असे हे पापड आपले एकाच वाटी सारणामध्ये तयार होतात आणि पोळपाट आणि लाटण्यावर अगदी पातळ आपण हे करू शकतो. कुठलाही पेपर न वापरता आज आपण हे पापड पोळपाट आणि लाटण्याने कशा प्रकारे लाटायचे हेच बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं घेतलेले आहे 1 वाटी तीळ. तीळ स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत. त्यालाच मी इथं 1 वाटी साखर वापरलेली आहे. प्रमाण सारखं ठेवायचं. तर आता आपण हे तीळ किंचित असे तडतडतील एवढेच भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ खूप जास्त आपल्याला इथं भाजण्याची आवश्यकता नाही. तीळ फक्त गरम करून तडतडले की काढून घ्यायचे. तीळ थंड होईपर्यंत आपण त्या साखरेचा पाक तयार करून घेऊया. तर मी एका कढईमध्ये 1 वाटीची साखर आपण घेतली होती तीच टाकलेली आहे. साखरेमध्ये अजिबात पाणी वगैरे वापरण्याची गरज नाही. साखर गॅसवर अशीच गरम करायला ठेवली की पातळ होऊन मेल्ट होते. त्यानंतर साखरे फक्त विरघळेल आपल्याला एवढाच पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त पाक करण्याची अजिबात गरज नाही. साखर हळूहळू पातळ होऊन जाते आणि तिचा कलर चेंज होतो. पूर्ण कलर चेंज झाल्यानंतर आपण यामध्ये तीळ घालणार आहोत. तर या पद्धतीनं साखर पातळ करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये तीळ घालून घ्यायचे. तर आता यामध्ये जे आपण वाटीभर तीळ साईडला भाजून ठेवले होते ते पूर्ण यामध्ये घालून घ्यायचे. हे तीळ आणि साखर एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 2 मिनिट पुन्हा याला एकजीव करून मिक्स करत जायचं. मिक्स झाल्यानंतर आता आपण याचे डायरेक्ट पोळपाट आणि लाटण्याने पापड लाटून घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण यामध्ये एक विलायचीचं अर्धा चम्मच पावडर टाकलेला आहे. यामुळे पापड आपण जेव्हा खातो त्याला अगदी चव छान येते. तर त्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे. पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं जास्त तूप लावून घ्यायचं, कारण आपण जेव्हा पापड लाटतो तेव्हा तो पापड निघाला पाहिजे, म्हणून किंचित त्याला तूप लावून घ्यायचं आणि हे तूप सगळीकडे पसरून घ्यायचं. अगदी 1च चमचा बॅटरचे आपले हे तीळ पापड तयार होतात. तर अगदी कोमट झाल्यानंतर आपण हे पोळपाट आणि लाटण्यावर अगदी गरगरीत लाटून घ्यायचं. म्हणजे पापड जेवढा पातळ आपण लाटेल तेवढा पातळ पापड इथं तयार होतो. तर 1च चमचा सारणाचा अगदी मस्त गोल गरगरीत आपला पापड इथं तयार होतो. तर तुम्ही बघू शकता 1 चम्मच सारणामध्ये अगदी छान असा आपला पापड इथं तयार झालेला आहे. आणि हा पापड अगदी कोमट असतानाच आपण पोळपाट आणि लाटण्याचा काढून घ्यायचा. जर हा पापड सुकू दिला तर कडक होतो आणि कडक झाल्यावर तुटण्याची शक्यता असते. आता याच पद्धतीनं दुसरासुद्धा पापड मी इथं लाटून घेते. तर हा थोडंसं पोळपाट लाटणं मोठं असल्यामुळे मी 2 साईडला पापड लाटून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं एक सुद्धा करू शकता. फक्त काय असतं, बॅटर थंड होण्याची शक्यता असते. यामुळं बॅटर थंड झालं तर थंडीचं वातावरण असल्यामुळं हे तिळाचं आणि साखरेचं बॅटर थंड होतं. तर त्याला थोडं गरम करायचं पुन्हा गॅसवर, म्हणजे ते पातळ पूर्वस्थितीत येऊन जातं. त्यानंतर या पद्धतीनं जो तिळाचा पापड आपण केलेला आहे तो कोमट असतानाच याचा पोळपाटाचा आणि लाटण्याचा काढून घ्यायचा. या पद्धतीनं हा पापड इथं तयार होतो. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे पापड लागतात. अगदी पातळ असे हे तयार होतात आणि खूप जास्त पातळ झालं तर मग थोडाही हवेचा संपर्क आला की मग पापड चिकट होतात. त्यामुळं मी इथं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड नाही असा 1 चम्मचचा इथं पापड बनवलेला आहे. या पद्धतीनं हे सगळे जे पापड आहेत ते मी इथं तयार करून घेतलेले आहेत. आणि थोडं जर लाटण्याला आणि पोळपाटाला हा जर चिकटला असेल तर दुसऱ्या साईडकडून पापड लाटून घ्यायचा. तर सगळे पापड आपण इथं लाटून घेतलेले आहेत. तर सगळे जे पापड आहेत ते मी एका प्लेटमध्ये आता इथं ठेवून घेते. 1 वाटी सारणामध्ये आपले 7 ते 8 मध्यम आकाराचे पापड इथं तयार होतात. अगदी पातळ, अगदी कुरकुरीत आणि खायला अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.